रमा, हे काय करतेस? अरे हे सगळे तर भीमच्या वह्या पुस्तक आहे आणि अशी थैलीत का भरतेस? काय करणार आहे याचं? काय झालं भाऊजी? काही नाही भाऊजी, तुम्ही बाजूला व्हा, मी धक्का देतो. नको बेटा, जा पुढे जा, मी करतो. जुनी फाटलेली वया पुस्तकं विकत घेणार. जुनी फाटलेली पुस्तकं वया विकत घेणार. साहेब, घाई घाई जे समजलं ते करून टाकलं. रामजी जिथं आहे तिथं भीम किंवा पोलीस कोणाचंही पोचणं मुश्किल आहे बघा. खूपच चांगलं चांगलं काम केलंस तू. अरे जिजाबाई, अचानक या ठिकाणी कसं काय येणं केलं? तुमची थोडी मदत हवी आहे. हो सांगा. तुम्ही लोक मोठी लोक आहे, खूप ओळख आहे तुमची, पैसे ताकद आहे. भीम आणि आनंद म्हणत होते की रामजीचं कोणी अपहरण केलेलं आहे, बस त्यांना सोडवण्यासाठी माझी मदत करा. कोण पळवून नेऊ शकतो त्यांना? हं? आणि त्याला पळवण्याचा कोणाला फायदा आहे? आमचं तर नुकसानच होतंय. तलावात नाहीतरी माशांना वेळेवर खाणं मिळतं आणि मासही बाजारात विकले जात नाही. जिजाबाई, तुला असं वाटतं की आम्ही तुझ्या नवऱ्याला बंदी बनवून ठेवलं? असं नाही म्हटलं मी. बस त्यांच्याबद्दल माहिती करण्यासाठी थोडी मदत करून द्या आम्हाला. जिजाबाई, पैसे ठेवून घ्या. घरातला खर्च भागवून घ्या. बाकी मी आणि काका प्रयत्न करतोच की तुझा पती लवकर भेटो. ठीक आहे? अरे ठेवून घ्या. पतीचा पगार म्हणून घ्या. बघ, काय इतके फुकटचे पैसे देऊन टाकलेस? फुकटात नाही काका, भीमाच्या विरुद्ध आपल्या प्रती प्रामाणिकपणाचं बक्षीस दिलंय ते. फाटलेली वया पुस्तकं विकत घेणार. फाटलेली वया पुस्तकं विकत घेणार. फाटलेली वया पुस्तकं विकत घेणार. अरे ताई, हे सगळं काय आहे? हा, पुस्तक आहेत, रद्दी नाही. पण आता माझ्यासाठी माझ्या नवऱ्यासाठी रद्दीसारखी झाली. काय मूर्खपणा आहे हा? कसलीही जिद्द करू नकोस. घेऊन जा इथून यांना, जा. तुम्ही जबाबदारीच्या नावावर काय भी करा, ते चालतंय ना? बायको तुम्हाला एवढं थांबवत होती, पण तुम्ही निघून गेलात, ते पण चालतंय. तुमचं पुस्तकांवरचं प्रेम आहे ना, ते प्रत्येक वेळी मला माझ्या सवतीसारखंच वाटायचं. पण नंतर नंतर कळालं की तुमच्या आयुष्यात पहिली पुस्तक आहेत आणि नंतर मी. मग निभवा जबाबदारी. मी माझ्या नवऱ्याची पुस्तकं ऐकायला आली. घ्या आता ह्यांना. घरात जाऊन त्यांना काय सांगायचं ना
ते बघीन मी. परंतु हे पुस्तक मी नाही घेणारे समजत नाहीये का तुला? ताई, हे तू काय बोलतेस? मग ही गोष्ट भाऊजींना समजावा की हे सगळं काम सोडून परत चला. परत तर मी अजिबात येणार नाहीये. आणि हे माझे पुस्तक आहेत, ह्यांना तर अजिबात विकत घेणार नाही मी. घ्या आता ह्यांना. एकदा सांगितलं ना नाही विकत घेणार, घेऊन जा यांना इथून. जिद्द नको करूस. तुम्ही नाही खरेदी केली ना तर मी असं समजन की तुम्ही काम जबाबदारीने नाही करते, आणि हे तर चुकीचं आहे ना. अच्छा, असं असेल तर मग ठीक आहे. मग काढून ठेव ह्याच्यामध्ये. ह्याचं वजन करतो आणि मग पैसे देतो तुला. काढ, ठेव ठेव ह्याच्यात. दे. तुमच्या वैयक्तिक भांडणांमध्ये काय या अनमोल पुस्तकांचं मूल्य घटवत आहात तुम्ही? जोपर्यंत हे पुस्तके तुमच्या जवळ आहेत, हे अनमोल आहे. आणि जेव्हा ही पुस्तकं वजन काट्यावर येतील, हे भंगार होऊन जातील. तेच तर गुरुजी, तुम्ही समजावा नाहीला. काय समजावतीन ते, आणि मी काय ऐकून घेऊ? तुम्ही माझं ऐकलं का? नाही ना. मग घ्या आता ह्यांना. तेच मी तुला समजावण्याचा प्रयत्न करतोय, पण रमा, तू या पुस्तकांना विकू इच्छित आहेस तर ठीक आहे. या पुस्तकांचे पैसे मी तुला देतो. गुरुजी, हे पैसे घे आणि ही पुस्तके मला देऊन दे. पैसे नाही पाहिजे गुरुजी, ह्यांना समजवा ना. हे माझा स्वाभिमान आहे, गर्व आहेत माझा. मी नाही बघू शकत ह्यांना त्या नरोत्तमसाठी काम करताना. चांगलं आहे. कामाच्या ऐवजी इथे पती पत्नींची प्रेमलीला चालली आहे. असं काम करशील भीमराव? आ? चल शंकर, येतो मी गुरुजी. साहेब, मी, माझा भाऊ आणि माझे काका, आम्हाला असं वाटतंय आमच्या बाबांचं अपहरण झालंय. ओह, व्हेरी गुड. तर तुम्ही या निकालावर पोहोचला. खूप चाणक्य आहात. एक काम करूया, हा माझा गणवेश उतरवून तुला घालायला दे. जितकी आता माझी समज बनली आहे, या गणवेशाची मला नाही, कदाचित तुला जास्त गरज आहे. नाही साहेब, तुम्ही समजून घ्या ना. आम्ही तिथे पुरंजन काकांसोबत. चुप. तुझ्या बापाच्या व्यतिरिक्त माझ्याकडे आणखीन केसेस आहेत. फक्त तुझ्या बापाचे केस नाही आहेत. मला एक सांग, तुझा बाप आहे कोण? गव्हर्नर आहे, अधिकारी आहे, पैसेवाले आहेत की उच्च जातीचे आहेत? काय आहेत यामधले? काहीच नाही. तुझा बाप फक्त एक साधारण तुच्छ जातीचा आहे. तर मग त्याच्यासाठी काय सगळ्या पोलीस प्रशासनाला कामाला लावू? त्याला शोधण्यासाठी, त्याला तपास करण्यासाठी? चल जा इथून. जेव्हा सापडेल तेव्हा तुला कळवलं जाईल. आणि हीच गोष्ट मी याआधी पण तुला खूप वेळा सांगितली आहे. भाऊ, 4 पेले चहा द्या. काय झालं भाऊ? आधी तू 3 कप चहा घ्यायचास, आता 4? कोणी पाहुणे आलेत का? तुझ्या कामाशी काम ठेव. तुला काय करायचंय? आम्ही तो बाजारचा रस्ता विसरलो होतो. तुम्ही सांगू शकाल का कुठे? हो, तुम्ही इथून सरळ जा
आणि डावीकडे वळा. तिकडे डावीकडे जायचंय. सकाळी लवकर निघायला सांगितलं होतं आणि आता भूक लागले. चला आता. अरे हा तर तोच माणूस आहे ज्याने बाजाराचा रस्ता विचारला होता. हा इथं काय करतोय? आणि मागच्या 3 चहाचे पैसे कोण देणार? उद्या तुझा हिशोब करतो. तुम्ही तेच आहात ना ज्याने काल रस्ता विचारला होता? आणि तुम्ही यांच्याशी असं बोलताय जसं यांना ओळखताच. तुम्ही म्हणालात तुम्ही दुरून आलात, मग तुम्ही यांना कसं ओळखता? हे तर रोज चहा प्यायला इथे येतात. म्हणजे तुम्ही तर नाही ना? बोल बाबा कुठे आहेत? हा बोल बोल माझे बाबा कुठे आहेत? बोल बोल. भीमराव, काय काय हिशेब आहे आजचा? तुम्ही जे पैसे दिले होते त्यातले हे एवढे पैसे बाकी आहेत. उरलेल्या पैशांचं हे विकत घेतलंय. ठीक आहे, यामधून 2 आणे तू पण ठेवून घे. हा हा, मेहनताना तुझा आजचा घे. चल. भीमराव, बाकीचे लोक कुठे आहेत? म्हणजे मला कळालं नाही. अरे, तूच म्हणाला होतास ना की तू एकटा नाही आहेस. नव्हे तर इतके आहात की मी मोजू देखील शकत नाही. आम्ही लोक एवढे जास्त आहोत की तुम्ही आम्हाला मोजायला घाबरतात. कधी मोजून बघा, लक्षात येईल आम्ही तेवढे आहोत जेवढे तुमच्या लोकांच्या डोक्यावर केसही नसतील. कुठे आहेत ते लोक भीमराव ज्यांना मी मोजू शकत नाही? हा, हे पण तर तो बोलला होता, सूक्ष्मदर्शकाने बघेल आणि विज्ञान समजेल. बेटा, मी विचार करतोय की एक सूक्ष्मदर्शक मीही घेऊन टाकतो. मग बघू, जी लोक मला दिसत नाहीत ती कदाचित दिसतील. हे ठीक होतं काका. मी जातोय. उद्या सकाळी केव्हा यायचंय? हा, संस्कृत शिक्षकांच्या घरी कधी जायचास? 9 वाजता. हा, तर तेव्हाच ये तू. आता तिथे जाणं तर होत नसेल तुझं भीमराव. ठीक आहे, येऊन जाईल. चल. भीमराव, बापाप्रमाणेच तुला सुद्धा शिस्त नाहीये का? मालक जेव्हा पैसे देतो तेव्हा त्याचे आभार मानायचे असतात. अरे काका, हा तर शिकला सवरला आहे. हा हा, थँक्यू बोल. हा, बोल बोल, थँक्यू बोल. मला पण बोल एकदा. थँक्यू. हात जोडून. संत न छाड़े संतई, जो कोटिक मिले असंत. चंदन भुजंगा बैठिया, तौ शीतलता न तजन. थँक्यू नरोत्तम जोशी. थँक्यू रेशम सेठजी. भीम, भीम, मला वाटलंच होतं तू इथं असशील. तुमच्या आज्ञेशिवाय आत आलो, मला माफ करा. हा, काय काय झालंय आनंद दादा? ज्या माणसानं बाबांचं अपहरण केलं तो सापडलाय. आम्ही तर इथेच आहोत, तर याला तिथे कोण भेटलं असेल? हो, तर मग बाबा कुठे आहेत? कोण 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 आहेत ते लोक? आनंद दादा.
ज्या लोकांना आपले बाबा हरवल्याबद्दल समाधान होतं त्यांच्यासमोर अपहरण करणाऱ्याबद्दल बोलण्यात काय अर्थ आहे? चल. नाही पण म्हणजे आम्हाला कळलं तर पाहिजे. शक्य असेल तर आम्ही काही मदत करू शकतो. नाही पंकज, सुशील आणि प्रकाश ही नाव आहेत. मदत करायची तर करा. चल. नाही 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 काका, कोणाला कधीच हे कळायला नको की आपण रामजीला बंदी बनवून ठेवलं होतं. नाहीतर हा भीमराव खूप मोठी अडचण उभी करू शकतो आपल्यासाठी. लवकर सांगा आम्हाला आमचे बाबा कुठे आहेत. तू जो कोणी असल, आम्हाला याचं काही घेणं देणं नाही. गपचूपपणे सांग की आमच्या रामजीला कुठं लपून ठेवलंयस तू. नाहीतर तुला या सगळ्याचा अंदाज पण नाही आहे की इथं समजा किती रागात आहात आणि तुझी काय अवस्था करतील ते. जोवर माझ्या नवऱ्याबद्दल नाही सांगत ना, आयुष्यभर इथंच बांधून ठेवल तुला. नाही सांगणार. तुमच्या चाळीत आणून माझ्या धर्म आणि जातीचा सत्यानाश केलं. आता तर मी सांगणारच नाही. सांगशील तू, आणि नक्कीच सांगशील. काहीच सांगत नाहीये कवाचा. हे बघा, आम्ही आधीपासून खूप परेशान आहोत. हे खरंय की तुम्हाला असं इथे आणून बांधून ठेवणं हे फार चुकीचं आहे आणि मग ह्या सगळ्याने तुमचा धर्म आणि जातही भ्रष्ट होईल. पण तरीही मी तुम्हाला विचारतोय, माझे बाबा कुठे आहेत? मी बाबांना शोधतोय. मग शोधत राह, ते कधी सापडणार नाही तुला. आता जा. हे बघ, गपचूप सांग. कोणाच्या सांगण्यावरनं तू हे केलंयस? म्या सांगितलं ना, म्या कुणाला काय बी सांगणार नाही. सांगावंच लागल. कधीपासून तुला विचारतोय, कळत नाहीये तुला? आता नाही, सांग नाही तर. हे बघ दादा, गुन्हेगाराला शिक्षा करणं हा कायद्याचा अधिकार आहे, माझा किंवा तुमचा नाही. अरे पण बाबा आपले हरवलेत ना, प्रशासनाचे नाही. तू बाजूला हो. आपले बाबा गायब झालेत, पण यामुळे आपण आपले विचार तर नाही बदलायचे आहेत ना. आत्ता याला पोलिसांच्या हवाले करू, पोलीस खरं काढतील. नाही, ह्या आधी मी याच्याकडून सत्य बाहेर काढेन. पोलिसांची गरजच नाही. दादा, भीम बरोबर बोलतोय. पोलिसांना त्यांचं काम करू दे. पोलीस येतील आणि तेच विचारतील. नाही, जोवर हा खरं नाही सांगणार तोवर कुठं नाही जाऊ देणार. जोशीजी, तो आमच्यासाठी चाय आणायला गेलता. तिथं जाण्याची धडकला आणि पकडला गेला. आम्ही काय मुद्दा म्हणून नाही केलं. इकडे मूर्खा, झाली ना चूक तुमच्याकडून. जर त्याने चुकूनही आमचं नाव घेतलं तर माहितीये आम्ही सगळे फसू. निर्बुद्ध. काका, आपल्याला लवकरच काहीतरी विचार करावा लागेल. म्हणजे त्याने जर का तोंड जरी उघडलं तरीही ते लोक सिद्ध करू शकतील नाही की तो आपला माणूस आहे. पण ह्या माणसाला इथे आणून असं बांधून ठेवणं चुकीचं आहे. तुझं खरं आणि खोटं गेलं तेल लावत. माझ्या नवऱ्याला सोडवण्यासाठी जे मला ठीक वाटेल तेच करल मी. आई बरोबर बोलते. त्यामुळे तुझं खरं आणि खोटं तुझ्याकडेच ठेव. नाही दादा, तुम्ही ही गोष्ट विसरताय की मी आणि बाबा दोघंही या गोष्टीला मानतो की कायद्यापेक्षा मोठं कोणीही नाही. रमा, आत्ता चौकीत जाऊन पोलिसांना घेऊन ये. पण ह्याला तर बाबांबद्दल सगळं माहितीये आणि तुम्ही याचंच रक्षण करताय. तू पण आनंद दादा आणि ह्यांच्यासारखं प्रश्न काय करतेयस? जा ना, पोलिसांना घेऊन ये. रमा, तू कुठं नाही जायचं. जा रमा, एवढा तर विश्वास ठेव माझ्यावर की काही चुकीचं करायला नाही सांगणार. जा. रमा, माणसाची ओळख ही वाईट परिस्थितींमधूनच होते. वाईट परिस्थितीमध्ये जो माणूस योग्य निर्णय घेतो त्याच्या एवढं ताकदवान कोणीही नसू शकतं या जगात. परिस्थिती कितीही कठीण असू देत, परंतु आपला निर्णय कायम योग्य असला पाहिजे.
समजलं? ठीक आहे, आणते मी पोलिसांना बोलून. पोलीस यायच्या आधी मॅच फक्त बाहेर काढतोय आता. आनंद दादा नाही, थांब. तू बाजूला हो भीम, बाजूला हो नाही भीम. सरकणार मी माझ्या समोर कायद्याचं उल्लंघन होताना नाही बघू शकत. भीम, जिजाबाई आणि आनंद बरोबर बोलतायत. तुझ्या बाबाच्या बद्दल आहे हे. नाही आजी, तुम्हाला ही गोष्ट माहिती नाहीये, पण लहानपणापासून मी एक डायरी लिहितोय. त्या डायरीत काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे सगळं लिहिलंय त्यात. भीम, काय करतोयस? हे लिहितोय की पंखांना बळ मिळायला हवंय. पण लिहितोयस का? ज्याने मला आयुष्यात जी लोक भेटतील त्यांचे त्रास आणि उपाय दोन्ही आयुष्यभर लक्षात राहतील. आणि स्वतःला एक वचन सुद्धा दिलंय, त्या डायरीमध्ये जे योग्य असेल तेच करणार आणि अयोग्यला नाही करणार. आणि मला एक गोष्ट माहिती आहे, मी जे म्हणतोय ते बरोबर आहे आणि हे सगळं जे होतंय ते चुकीचं आहे. सर, हे आहेत ते माझ्या बाबांचं अपहरण करणाऱ्यातले एक. अजूनही दोघं तिघं असू शकतात. तुम्ही यांना पकडून विचारपूस सुरू करा. असं करा, याचे हात पाय सोडा आणि याला घेऊन चला. जीव देईन पण कुणाचं नाव नाही घेणार. खूप माज रे तुझ्यात. आनंद दादा, भीमराव, भीमराव, खूपच बेशरम माणूस आहेस. जगातला एकमेव नमुना आहे हा ज्याला आपल्या डायरीत लिहिलेल्या गोष्टी महत्वपूर्ण वाटतात, परंतु आपल्या बापाच्या जीवाचं काही मोल नाही आहे याच्यासाठी. हा भीमराव असा माणूस आहे की हा लढाई तर दुनियेशी करेल. उद्दिष्ट याचं एकच आहे, महान बनणे. मग बापाचा जीव गेला तरी काय हरकत आहे? अरे बाबा, याला तर हेच वाटतं की कसंही करून याचा बाप निपटून जावा. मग आपल्या मर्जीने करत राहील काय ते. मग नंतर तर कोणी रोखणारा टोकणारा नसणार आहे. हो, खरंय. तुला तर हेच पाहिजे. तुझ्या बाबांचं काही पण होऊ देत, पण माझा नवरा मेल्यावरच तुला समाधान मिळेल. काहीही नका बोलू तुम्ही. हे तर बाहेरचे लोक आहेत, यांना काहीही माहित नाहीये माझ्या आयुष्याबद्दल. तुम्ही तर घरातले आहात ना, लहानपणापासून बघितलंय ना तुम्ही सगळं. आणि आनंद दादा, तू समजाव ना या सगळ्यांना की तुझा भाऊ त्याच्या बाबांवर किती प्रेम करतो. माझ्या आयुष्यात जे काही चांगलं झालंय ते सगळं बाबांमुळे झालंय. मी डायरी लिहायला सुरुवात केली आहे ती बाबांमुळे. योग्य आणि अयोग्य ह्यांच्यातला भेद करू शकलो बाबांमुळे. अवघड परिस्थितींमध्ये आदर्शवादी बोलू शकलो बाबांमुळे. बाबा माझी हिम्मत आहेत, बाबा माझी ताकद आहेत आणि बाबाच माझे मार्गदर्शक आहेत. सांगा ना हे सगळ्यांना. तुम्ही सगळे जावा, तुमचं काम करा. तुम्हा सगळ्यांना काय बी हक्क नाहीये हे ठरवायचा का माझा नवरा त्यांच्या बाबांवर किती प्रेम करतो आणि किती नाही ते. चला तुम्ही. वय भीम, मला माहिती आहे आपल्या सगळ्या भावंडांमध्ये सगळ्यात जास्त प्रेम तू करतोस बाबांवर. पण आज तू जे केलंस ना, चुकीचं आहे ते.